प्रभू श्रीराम हे आपल्या हिंदू समाजाच्या हिंदू धर्माचं आराध्य दैवत आहे आणि मुघलांनी आपल्यावरती आक्रमण करून आपलं जे आराध्य स्थान आहे त्या भगवंताच्या जन्मस्थानालाच बाधित केलं, त्याच्यावरती अतिक्रमण केलं आणि म्हणून अशा पवित्र स्थानासाठी हिंदू समाजाला संघर्ष करावा लागला, तो दीर्घकाळ करावा लागला. 500 वर्ष आपल्याला चळवळ उभं करावी लागली आणि नंतर सुद्धा ज्या वेळेला मुघल गेले, इंग्रज आले, इंग्रजांनंतर देश स्वतंत्र झाला, पण तत्कालीन राजकीय परिस्थिती सुद्धा काही अनुकूल नव्हती. त्याच्यानंतर सुद्धा हिंदू समाजाने सनदशीर मार्गाने कोर्टामध्ये लढा दिला. मग त्याच्यात सुद्धा आपण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली, म्हणजे स्थानिक कोर्टात निकाल लागला, नंतर उच्च न्यायालयात लागला, नंतर सर्वोच्च न्यायालयात लागला आणि मग सर्वोच्च न्यायालयाने सर्वमान्य असा निर्णय दिल्याच्या नंतर भारतामध्ये जे हिंदू समाजाला अनुकूल असलेलं राजकीय सत्ता आहे किंवा सरकार आहे त्यांनी हा महत्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ केली आणि म्हणून प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर हे याची देही याची डोळा आपल्याला बघता आलं. नाहीतर आजवर जितकी माणसं जन्माला आली त्या प्रत्येकाला वाटायचं की राम मंदिराचं स्वप्न हिंदू समाजाचं साकार व्हावं, पण कोणाचंही याची देही आपल्याला ते राम मंदिर बघता येईल का याची शाश्वती कोणीही देऊ शकत नव्हतं. पण मात्र माननीय पंतप्रधान मोदीजींच्या पुढाकारामुळे आपल्याला याची देही याची डोळा हे मंदिर पाहता आलं आणि आज या राम मंदिराची परिपूर्णता होऊन त्याच्यावरती हा धर्मध्वज दिमाखात फडकतोय. मला वाटतं प्रभू श्रीरामांचा आदर्श आणि त्याचबरोबर मोदीजींनी घेतलेला पुढाकार याच्यामुळे प्रभू श्रीराम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या दोघांचीही कीर्ती ही धर्मध्वजा पुढची हजारो वर्ष देश जगभरामध्ये दिमाखात फडकवत राहील.